आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. तर आपण लूक मध्ये ना 3रा अध्याय 23 पासून जरा वचन घेऊया. लूक 3रा अध्याय 23 पासून वचन घेऊया. येशूने जेव्हा प्रभूची सुवार्ता प्रचार करण्यासाठी सुरुवात केली होती. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा पृथ्वीमध्ये सुरुवात केली कार्याला, तेव्हा सुमारे 30 वर्षाचा होता. हालेलुया. आता जेव्हा आपण कार्य करायला जेव्हा एक सुरुवात करतो, तेव्हा परिपूर्ण जीवन जे आहे ते बनावं लागतं. आता जर तुमच्यामध्ये परिपूर्ण जर जीवन नसेल तर ते कार्य पुढे होत नाही. हालेलुया. म्हणून त्यांनी कार्याला जेव्हा सुरुवात केली तर सुमारे 30 वर्षाचा असताना परमेश्वराचा मार्ग इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रभू येशूने घेतली. हालेलुया. आता तुम्ही एक स्वतःहून एक विचार करा की प्रभू आपल्या प्रत्येकाला कार्यासाठी जेव्हा निवडतो तेव्हा त्याचा वय सुद्धा बघतात. हालेलुया. आता 30व्या वर्षामध्ये त्यांनी अनेक गोष्टीचे अनुभव घेऊन एकदम परिपूर्ण जीवन तयार केलं प्रभू मधलं. हालेलुया. आणि मजबूती बनवली आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. हालेलुया. काय सांगते? योसेफ जो आहे तो एलीचा आहे. हालेलुया. आता कोणत्याही व्यक्तीचं जीवनामध्ये काहीतरी काम कार्य करत असेल तेव्हा, हालेलुया, जेव्हा मी पण प्रभूच्या राज्यामध्ये आलो तेव्हा पण माझं जीवनामध्ये घडण जेव्हा मिळाली तर त्या 30व्या वर्षामध्ये. हालेलुया. आणि त्यानंतर मी ती सुरुवात केली. हालेलुया. आणि त्या सुरुवातीमध्ये मला हळूहळू एक प्रचारिक जीवनाचा मार्ग समजायला. हालेलुया. जेव्हा खरोखर तुम्ही परिपूर्ण जीवन प्रभूमध्ये असते आणि त्यामध्ये तुम्ही आपलं जीवन प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला समजते योहान 8:32 प्रमाणे की सत्य जीवन कोणत्या टायमाला उपयोगी येते. हालेलुया. वयाच्या 30व्या वर्षामध्ये त्यांनी परमेश्वराच्या वचनाचा प्रचार अनेक व्यक्तीसाठी केलेला होता. हालेलुया. आता हे जी शास्त्र आहे, आता या शास्त्रात आपल्याला वचन मिळालेली आहेत. आता हा प्रचार तो शास्त्राप्रमाणे जे लोक थोडे शिकावं लागले, शिक्षण घ्यावं लागले, तेव्हा शिक्षण घेतलेल्या लोकांना लिहिता वाचता यावं लागलं. त्यांनी हे शिक्षण घेतलं आणि प्रभू येशूचे इतिहास, प्रभूच्या शिष्याने काय काय कार्य केलं, प्रभू येशू येणाऱ्या अगोदर कशी सृष्टी निर्माण केली, प्रभूचे मार्ग कसे होते, कशा कशा प्रकारे, आणि प्रभू नक्की कोण होता. हालेलुया. जतपर्यंत तुम्ही मोहित असणार तत्पर्यंत देवाची ओळख तुमच्यामध्ये कधीच दिसणार. या प्रभूच्या मार्गात चालणाऱ्या व्यक्तीला मोह लागत नाही, विजयी बनवावं लागतं. आणि जर या मोहात पडण्याचं काम आपण करायला लागलं तर प्रभूच्या मार्गावर चालण्याचा मार्ग आपल्यात येत नाही. हालेलुया. मोह काय करते? देवापासून आपल्याला दूर करायचं काम करतो. जेव्हा आता या सुरुवातीचा जो अनुभव आहे तेव्हा त्याच्यामध्ये वयाच्या सुमारे 30व्या वर्षामध्ये त्यांनी सुरुवात केली. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी कार्याला प्रमाणामध्ये मजबूतीमध्ये एका अनुभवी मार्ग लोकांपर्यंत दाखवले. हालेलुया. आता ही बघा त्यांची ओशाळी कुठून आलेली, एकामागे कुठापासून कोणा पुढे चालला असं. हालेलुया. आता हे तो इतिहास आहे, परंतु
आता त्यांनी बप्तिस्मा घेतल्यावर त्याचा परीक्षा कशी झाली, म्हणजे तुम्ही येशूचा स्वीकार केल्यावर तुमची परीक्षा कशी आहे. आता जर तुम्ही त्या परीक्षेत जर टिकले, आता तुमची परीक्षा कशी आहे, लोक निंदा करतील, तुम्हाला नफरत करतील, तुमचा द्वेष करतील, तुम्हाला येशूच्या नावामुळे मारहाण पण करतील, बरेचशे गोष्टी आहेत. त्यावेळेला मत्ती 5:2 पासून ते 12 पर्यंत त्यांनी एक वचन शिकवलं आणि यामध्ये आत्म्यापासून, शरीरापासून, शरीराच्या अवयवामध्ये कोणत्या प्रकारचा पवित्र आत्म्याचा स्पर्श असला पाहिजे. आता या लूकमध्ये 4 अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही बघितलं ना, तर तिकडे सैतानापासून येशूची परीक्षा झाली. त्याला भूक लागली प्रभू येशू, आणि भूक लागल्यावर ना जेवणाच्या खाण्याचा मोह दिला. कोणाला? येशू. तू दोंड्याची भाकर बनवेल. बरेचशी गोष्टी आपल्या जीवनामध्ये बघा. आता जर तुम्ही 25 डिसेंबरला जर आले, बरोबर, ही तारीख आली, तर त्या तारखेला कपड्याचे मोह, घर साफ करायचे मोह, पण अंतःकरणाचं साफ करण्याचा मोह कोणालाच लागत. मग खालपासून असू का कोणता वरपर्यंत असू दे, या हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये मोह तयार असतो. हे पवित्र शास्त्र आहे ना, या शरीरावर लक्ष देण्यासाठी नाही, आत्म्यावर लक्ष देणारं पवित्र शास्त्र. प्रत्येकी व्यक्तीला आत्म्यापासून माणसाची आर्थिक परिस्थिती जी आहे आणि सामर्थ्याची परिस्थिती आहे ती फक्त आत्म्यापासून. हालेलुया. 4 अध्याय पासून आता तुम्हाला त्याच्यात शिकायचं आहे. हे आता त्याची औषधी तुम्ही समजून घ्या, तिथपर्यंत वाचली. पण येशूची परीक्षा होते, कार्याला परीक्षा होती. तुम्ही आणि मी, माझी पण नाही, तुमची पण परीक्षा होईल. त्या परीक्षेमध्ये पावर कसा बनवणार? एक दुःख तेव्हा 10 पट पावर येतो. समजलं? एक विजय मिळवतो, पण अनेक विषय काय केले जातात? मजबूती बनवले जातात. हालेलुया. आणि ते आत्मिक, हालेलुया, शारीरिक माणसाच्या जीवनात मोह असतो, पण संपूर्ण आत्मिक आणि शारीरिक खाते. ते 10-28 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश नाही. या दोन्ही गोष्टी प्रभू येशू परमेश्वर पित्यापासून आपल्या शरीरामध्ये एक पॉवरफुल म्हणतात. आता जर तुम्हाला प्रभूच्या वचनावर किंवा शिक्षणावर किंवा त्याच्या नियमावर जर विश्वास आहे आणि भरवसा आहे, तर प्रभूच्या मार्गावर तुम्ही आपलं जीवन कुठेतरी चालवणार आहे. येशू पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण यादीपासून परतला. त्याला आत्म्याने 40 दिवस त्याला रानामध्ये नेले. बघा, तिकडे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. काय सांगते? परीक्षामध्ये काहीच खाल्लं नाही. 40 दिवसामध्ये मग शैतान परीक्षा घेत होता. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस, या धोंड्यास ते भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, बघा, मनुष्य केवळ हे भाकरीने जगेल असं नाही, असं शास्त्रात. आता तुम्ही विचार करणाऱ्या व्यक्तीचं महत्व काय आहे ते पहिले शिका. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने जगेल असं शास्त्र. आता भाकर ते खातात, आजार पण पडतात, पण वचनाने आजार पडत नाही. तर वचनाने
आरोग्य प्राप्त होते. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचन. मग सैतानाने त्याला उत्साहाने घेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. हालेलुया. त्यांनी काय केलं की जगाचं बघा प्रकटीकरण त्याला सगळं दाखवलं की नाही त्यांनी जगाचं. हालेलुया. ते जगाची मैत्री देवाबरोबर, कारण येशूने या जगाच्या राज्याची ओळख घेतलेली होती. तर राज्य त्याने मध्ये 6:9 प्रार्थना, तुझं राज्य आम्हाला, मध्ये 7:31 पहिलं राज्य नीतिमत. त्यांनी राज्य बघून आलेल्या आणि येशूकडे आलेल्या लोकांना हे राज्य पहिले शिकावं लागते. काय चांगलं आहे काय वाईट. मोह, आता हे शरीर आहे ना, हे मोह आहे. तर याला मोहाचे विचार केले ना की हे शरीर कमजोर पडत. समजलं, त्या शरीरात शक्ती वाढत नाही. हालेलुया. शरीर कमजोर पडत. हालेलुया. म्हणून पवित्र जो आत्मा आहे हा आत्मा आपल्या हरेक व्यक्तीला एक जीवन देणार. प्रभू येशू पासूनच आम्हाला जीवन मिळालं, बाकी कोणत्या व्यक्तीपासून जीवन नाही. आता ह्या शरीरात अनेक प्रश्न आहेत, खाण्याचे पिण्याचे आचार विचार सगळं त्याची इच्छा आहे, बरोबर. पण शरीर आपल्याला दिलेलं आहे आणि तो आत्मा पण आपल्याला दिला, आपण वापरायचं. हे सगळं उत्पत्ती 1:27 त्याचं प्रतिरूप आहे, देवाचं प्रतिरूप आहे. पुरुष आणि स्त्रीला त्यांनी त्याचं प्रतिरूप दिलं. पण वापर जो आहे आपल्या स्वतःच्या इच्छेवर. चांगलं केलं फायदा, वाईट केलं नुकसान. या दोन गोष्टीमध्ये चॉईस तुम्ही आणि मी. मध्ये 12 शेवटला आपल्या कर्माची फळ आपल्या हर एक व्यक्तीला ती भोगायची. शेवटला जी कर्म आहेत तिथूनच आपल्याला त्या धर्माची स्थापना करावी लागते. हालेलुया. महत्व काय आहे, महत्वाचा अर्थ काय आहे आणि देवाने दिलेले त्याचे जे नियम आहेत ते कसे पाळले. जसा जसा परमेश्वरचा मार्ग स्वीकारणार, वचन स्वीकारणार, नियम स्वीकारणार, अनुभव घेत जाणार, तेव्हा तसा तसा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याचे मार्ग द्यायला. हे पवित्र शास्त्र माणसाला चुकलेलं आहे दुरुस्त करायचं काम हे शास्त्र आहे. मी नाही करू शकत. हे शास्त्र तुम्हाला चेंजिंग. जेव्हा ह्या शास्त्राची प्रार्थना जिकडे तयार आहे ना, तिकडे जो विश्वासी व्यक्ती आहे त्याला त्याची फळं दिली जातात. माणसाला या सृष्टीमध्ये जीवनात जगायचं आहे का, पुढे भविष्यात काय बनायचं असेल तर फक्त लागते विश्वास. आणि जर आपल्यामध्ये तो विश्वास प्रभूने दिलेला ठेवलेला आहे, तो तुमच्या संपूर्ण शरीरात आजारातून मुक्त करण्यासाठी. हालेलुया. प्रभू येशूकडे आजारातून मुक्त होते. आर्थिक परिस्थितीमध्ये कुठे कठीण असेल तर त्या प्रभूच्या मार्गानुसार आपले सगळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह. त्यानंतर आपल्याला नवीन जीवन मिळेल. उद्याला जगायचं असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला जीवन मिळेल. हालेलुया. म्हणजे आपल्या जिंदगीचा पहिला आणि शेवट प्रभू येशू. या शास्त्रानेच आपल्या हर एक व्यक्तीला जीवनाची शोभा दिसते. मग ह्या शोभेकडे वळायचं असेल तर आत्म्याची पहिली तयारी करा. आत्मा आणि शरीर दोन एकदम सपोर्ट असेल तर तुमचं जीवन कामात. प्रभू येशूने त्याग केली. बप्तिस्मा त्याने नुसता घेतला नाही. आज आपल्या इकडे बरेच लोक बप्तिस्मा घेतात, परिवर्तन होत नाही. जर तुमचं परिवर्तन होणार आहे तर तुम्ही येशू ख्रिस्त ह्याच नावाने परिवर्तन करून घ्यायचंय. हालेलुया. त्याच्याजवळ एक जीवन आहे आणि त्याच्याजवळ एक मार्ग पण आहे. आणि हे जे मार्ग आम्ही प्रभूच्या वचनानुसार किंवा शिक्षणानुसार जर घ्यायला सुरुवात केली तर प्रभूचं राज्य आपल्या जीवनाला
आध्यात्मिक शिक्षणाकडे एक उत्पन्न करणारे ताकद म्हणजे हालेलुया. जसा तुम्ही देवाच्या शिक्षणाकडे किंवा त्याच्या वचनाकडे जर तुम्ही लक्ष देत आहे, प्रभू तुम्हाला शुद्ध करतो. कोणाच्या घशामध्ये वरती म्हणजे फोड आला, फोड घसा दुखते तिकडे वरच्या भागात. हालेलुया. आता जेव्हा प्रभू तुमच्या प्रत्येक प्रश्नाला कुठेतरी रोगमुक्त करतो, बरोबर, शरीरामध्ये आध्यात्मिक शिक्षण आणि शारीरिक शिक्षण, बरोबर, या दोन गोष्टी आपल्याला महत्व आहे. पण शारीरिक शिक्षण कसं पाहिजे? मोहित नाही, सामर्थिक, आत्मिक, ज्ञानिक आणि प्रभूच्या मार्गाचं. हालेलुया. आता प्रभूचा मार्ग ज्याला मिळाला तो जीवनात कुठेतरी समाधानी झाला. वचन तिथे शिकवते की त्याचे मार्ग त्याचे मार्ग लोकांना पापापासून मुक्त करतात. आता आम्ही पापाकडे वळतो पण पवित्राकडे वळत नाही. हालेलुया. मग पश्चातापाकडे का वळत नाही? पाप कबूल का करत नाही? पापापासून मुक्त का होत नाही? पवित्र आत्मा का मिळवत नाही? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनात का उत्पन्न होत नाही? हालेलुया. कारण कधी पण आम्ही पवित्र आत्म्याची प्रार्थना केलेली नाही. तुम्ही विचार करा, तुमच्याकडे सगळी वस्तू खरेदी केलेली आहे, बरोबर, पैसा असू दे, वस्तू असू दे, दागिने असू दे, घर, मोबाईल, गाडी, सगळं तुम्हाला मिळालं. प्रवेश मिळालाय, प्रवेश मिळालाय. करत पहिल्यापर्यंत 6:19-20 वचन त्यांनी आम्हाला विकत घेतलेला आहे, तर आम्हाला त्याच्याच मार्गाप्रमाणे चालायचं. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा बघा देवापासून. आता देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलाय की नाही? येशूला पवित्र आत्मा वयाच्या 30व्या वर्षामध्ये, मग त्यांनी काय सांगितले? तुम्हामध्ये पवित्र आत्मा हालेलुया वास करतो. त्याचे मंदिर आहे. हे तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही स्वतःचे मालक नाही. येशू ख्रिस्ताच्या रक्त सांडून आपल्याला विकत घेतलं. शैतानाला रक्त दिलं, शरीर दिलं आणि आपल्या सगळ्यांना विकत घेतलं. आता शाईने कसं पत्र लिहिलं जाते आणि त्याच्या लेटरावर सह्या केल्या जातात, बरोबर, तसं त्यांनी रक्ताच्या सिग्नेचर केले, रक्ताने कोरलेले. हालेलुया. आपल्या सगळ्यांना त्या रक्ताने विकत घेतलेली, सैन केली त्यांनी. हे रक्त घे आणि याला हालेलुया. आणि या सगळ्यांना त्यांनी याचे मार्ग दाखवले. तुम्ही विचार करणाऱ्या व्यक्तीला जर प्रभू येशू आहे आणि ह्या पद्धतीने आपण आपलं जीवन शोधतो किंवा आपल्याला त्याचा अनुभव प्राप्त होण्याचा मार्ग जोडतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या संपूर्ण जीवनाला कुठेतरी त्याचा अनुभव प्राप्त व्हायला सुरुवात करतो. हालेलुया. आता जर पवित्र आत्मा असेल तर आम्हाला विकत घेतलेली दिसतील, पण पवित्र आत्माच नाही तर आम्ही विकत घेतलेली माणसं दिसतात, विकलेली माणसं दिसतात. हालेलुया. शैतानाने आपल्या सगळ्यांना विकत घेतलेलं असतं पापामध्ये, नाशामध्ये, पण तो आलाय ना सोडायला. मग जर सोडायला आलेला आहे तर आम्ही येशूच्या नावाने बंधमुक्त. 35 पासून पुढे, 32 पासून पुढे, हालेलुया, 34 पर्यंत पुढे, की तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. दास सदा सर्वदा घरात राहतो, पुत्र सदा सर्वदा. हालेलुया. पाप आपल्या शरीरात शेवटपर्यंत टिकत नाही. हालेलुया. कारण एक नाही एक दिवस त्या पापातून आपल्याला सुटण्याचं दान परमेश्वर देत असतो. ते नाही पवित्र आत्मा, सामर्थिक आत्मा, शांती देणारा आत्मा, अद्भुत गोष्टी देणारा आत्मा, पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करणारा आत्मा तो आहे. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. योहान 8:32 तुम्हाला सत्य
तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ते त्यांना म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहेत. ते कधीही कोणाच्या दासात नव्हते आणि तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता. येशूने त्याला काय दिले? उत्तर दिले, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे, जर आपण पाप करतो तर त्या पापाचे दास आहे. आता आपल्याला कधी कधी आपल्याला कोण चांगलं शिकवते, कोणतं वाईट शिकवते, म्हणून आपल्याला कधी चांगल्या गोष्टी दिसत नाही पण वाईट असं दिसते. तर मार्क मध्ये जर 12 अध्यायामध्ये जर बघितलं ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर 38 पासून वचन वाचलं 40 पर्यंत, तुम्हाला त्याच्यात शास्त्राविषयावर शिक्षण मिळेल. शास्त्र कशी शिकवणार लोक असं. आणखी तू आपल्या शिकविणी त्यांना म्हणाला, शास्त्राविषयी जपून राहा. काय सांगते? तू आपल्या शिक्षणाविषयी, बघा लक्षात ठेवा काय सांगते, शास्त्राविषयी जपून राहा. आता शिकवणारे शास्त्राचे पण लोक अलग आहेत. हालेलुया. लोक बरेचसे लोक कोणते पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्षण तुम्हाला देईल, पवित्र आत्म्याच्या द्वारे एक शिक्षण तुम्हाला देईल. तर एक शास्त्र स्वतःच्या मनाप्रमाणे शास्त्र उभे करतील. हालेलुया. पवित्र आत्मा पण बोलणार आहे मध्ये 10, परंतु ते शास्त्र बायबलला मिळून जुळून आहे का ते पण बघायचं आहे. की कधी कधी पवित्र आत्मा ज्याला मिळतो तर त्याच्यामध्ये जो एक पॉवर असतो तो तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्ही तेवढे पवित्र आत्म्यामध्ये आलेले नाही. ते आपल्यामध्ये एक दुष्ट आत्मा असेल तर आपण नफरत करू. आता जुदास मध्ये नफरत करण्याचा आत्मा आला, त्याला पैसा दिसला, त्याला मोह दिसला, आणि अगोदर प्रभूने प्रार्थना शिकवलेली होती की मोहात पडून देऊ नकोस. हालेलुया. आम्हाला सर्व वाईटापासून सोडू, मग ते सामापासूनची एक प्रार्थना दिली. म्हणजे देवाशी एक नातं कसं परफेक्ट ठेवावं. आता तो देवा विरोध वाढला, त्याने शास्त्र घेतलेलं होतं पण शास्त्र त्याला समजलं नाही. त्याला पैसा जो माझ्या हातात आहे तो समजला. पैसा काय आहे? एक सेकंद आपल्या खिशात राहत असेल ते गॅरंटी मला सांग, तो चोर आहे म्हणून ते 1921 वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हालेलुया. की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्तीसाठी तो पैसा बघा एका ठिकाणी आहे का, पण तो चोर थांबत नाही. म्हणतो काय सांगते, दास सदा सर्वदा राहत नाही. हालेलुया. पैसा सदा सर्वदा राहत नाही, पण पुत्र सदा सर्वदा राहतो. हालेलुया. ज्या ठिकाणी देवाच्या आज्ञा, ज्या ठिकाणी देवाचे नियम आहेत, ज्या ठिकाणी देवाच्या मार्ग आहेत, त्या टायमाला त्याच्या जवळ सगळं राहत. म्हणून हे बघा शास्त्र कसं शिकवतात. त्यावेळी त्यांना लांब लांब सगळे घालणं, मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे, आणि सभास्थानात मुख्य आसने, मेजवानी, मुख्य बैठकी त्यांना आवडतात. ते विद्वांची घरं खाऊन टाकतात. ढोंग्याने लांब लांब प्रार्थना करतात, त्याला अधिक दंड शिक्षा होणार. प्रार्थना करणारे बरेच लोक आहेत. म्हणून मध्ये 7:21 पासून प्रभूची सगळे काही करणारे आहेत का ते खरोखर देवाच्या बरोबर जाणार. सगळ्यांना प्रभूची करतायत. हालेलुया. प्रभूची शिक्षण आणि प्रभूचे मार्ग जे आहेत ना ते आत्मपरीक्षण करावे लागतात. म्हणून सांगते प्रभूची करणाऱ्या प्रत्येकांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. हालेलुया. आता जसं प्रभूच्या वाणीकडे आणि वचनाकडे आणि त्याच्या शिक्षणाकडे जसं तुम्ही प्रवास करत असेल तर प्रभू येशू तुम्हाला त्याचा मार्ग, त्याचं शिक्षण आणि त्याचे नियम जे आहेत ते तुमच्या प्रत्येकाला
पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करणार आहे। मेन सत्याकडे, शिक्षणाकडे, अनुभव आपल्याला दिलेले जे पवित्र आत्म्याची कृपा आहे ती आत्मपरीक्षण करण्यासाठी आज आपण प्रत्येकी व्यक्तीला ना देवाच्या सांगण्याप्रमाणे, वचनाप्रमाणे आणि त्याच्या नियमाप्रमाणे सक्त राहायचं। आता जर तुम्ही प्रभूचं खरोखर शिक्षण घेत असतील तर प्रभू तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक एक उत्तर द्यायला सुरुवात करतात। प्रार्थना सगळी करतात, पण प्रार्थनाचा अर्थ समजला आला पाहिजे ना, सार्वजनिक जीवन मिळालं पाहिजे। लोकांमध्ये प्रार्थना नाही। हालेलुया। आता प्रार्थना सगळे करतात, काही लोक सांगतो मी प्रार्थना करतो, मला पण प्रार्थना येते। प्रार्थना ती अख्खी दुनिया करते, पण दगडाची करेल, पण मातीची करेल, पण माणसाची करेल। खरी प्रार्थना होते वर बघून, कारण तिकडेच आहे तो, पृथ्वीमध्ये कुठे जागा नाही। प्रेषित 7:49 पृथ्वीवर माझ्यासारखे कोणते घर आहे ते मला ते विसावा जागा नाही, डोकं टेकायला जागा नाही, गाईच्या गव्हाणीत नेऊन सोडायला नाही। प्रत्येकी व्यक्तीचं शिक्षण आहे ना हे महत्वाचं। खरोखर परमेश्वराने आमच्यासाठी काय केले, आपण करतो चांगलं, पण दुसऱ्याला ते चांगलं करता येत नाही किंवा चांगलं चालवायचं ते पण। सत्य मार्ग प्रभू येशू आहे आणि जो त्या मार्गावर चालतो त्याला पवित्र आत्मा सामर्थ्य रूपाने कार्य करण्याची संधी देतो। म्हणून हा काळ आहे दुःखाचा असतो। प्रभू येशूला लोकांनी बघा जन्मापासून दुःख दिलं तर पुरुषावर खेळेपर्यंत दुःखच दिलं। कधी आपल्याला जाणीव नाहीये की प्रभू येशू आमच्यासाठी एवढं दुःख भोगितला तर आम्ही त्याच्यासाठी काय करावं, थोडं सुद्धा आपल्याला काही करण्याची प्रेरणाच होती। फक्त देवापासून पाहिजे, बस मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे। देव द्यायला नाही ना। सूत्रसेमध्ये 123 अध्याय तुम्ही जर वाचला तेव्हा परमेश्वर तुम्हाला काय सांगतो ते बघा, तू द्यायलाच आला। सूत्रसेना 123 अध्याय वचन 1, हे स्वर्गात राजसनावर असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो। कसे ते स्वर्गात जर राजासनाकडे आहे तो सांगते तिकडे मी डोळे वर लावतो। आमचे डोळे सगळे खालीच। हालेलुया। आपल्याकडून सैतानी शक्ती जास्त कार्य होते। तो बोलला मी आपले डोळे कुठे लावतो, खाली नाही वर। जसे दासाचे डोळे धन्याच्या हाताखाली असतात, जसे दासीचे डोळे धरणीच्या हाताखाली असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे असतात। देव आम्हाला देईल, काहीतरी देणार आहे ना, देईपर्यंत लक्ष देतो। देणार तर देणारच। हालेलुया। प्रार्थना करतो, प्रार्थनेला येतो काय नाही, पण तुकडे विश्वास आहे, बाळका करायची। प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या द्वारे सगळ्यांना देतो। जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला तर तुमच्या जवळ सगळे मग ते सांग, पण पवित्र आत्मा नाही तुमच्याजवळ काही नाही म्हणून रडावं लागेल। म्हणून त्यांनी सांगितले दासाचे डोळे धन्याच्या हाताखाली असतात ना, काय मिळते का तसा प्रभू सांगतो मी तुला देईपर्यंत माझं लक्ष तुझ्या बरोबर आहे। देव द्यायला नाही, देईपर्यंत देणार म्हणजे देणार। अगदी कारण पवित्र आत्म्याचा मार्ग योच आणि लोक प्रार्थना करते देत नाही का, देव वचन शिकवते, बोललं नाही हे पवित्र शास्त्र जे शिक्षण तुमच्या जीवनात उतरलेलं असेल तर त्या शिक्षणाने तुमचं भविष्य पुढे सुधारलं। लोकांचे आचार विचार वेगळे आहेत। सत्य जीवनाकडे लोक नाही, असत्य जीवनाकडे लोक वागतात। आपलं जीवन काय, जर मी प्रभूला आपलं जीवन समर्पण केलेलं नाही तर प्रभू मला काय भेटणार। म्हणून त्यांनी सांगितलं सूत्रसेना 149 पण तसं सांगितलं, तुझे बसणे उठणे निजणे तो बारकाईने बघ। आम्ही देवाकडे बारकाईने बघत,
रेशी 3 अध्यायामध्ये पेत्र सांगतो आणि योहान सांगतो, एका भिकारी सुंदर नावाच्या दरवाजाजवळ होता, आम्हाकडे निरखून पहा. काय सांगितलं? तो बोलते आमच्याकडे निरखून पहा. त्याला वाटतं सोनं रुपये काय नाहीये, जे आहे ते दे. नाझरेथचा येशूच्या नावाने उठ आणि चालायला. हालेलुया. टाण उडी मारली, उठला, देवाची स्तुती करत करत 47 टाळ्या वाजवून देवाच्या मंदिरात गेला. पैसा 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 पाहिजे. जेव्हा जीवनामध्ये शरीरामध्ये ताकद आली, शक्ती आली, आत्मिक ताकद आली, समजलं की एक धन पैसा कामाचा नाही, सोडलं तिकडे. खरोखर पवित्र शास्त्रात ताकद आहे आणि ताकद घेतली, धाव मारली, निघाला आणि देवाची स्तुती करला. आम्ही आहे आपल्या इकडे नाचत गाजत उड्या मारत जगात जातील, पापात जातील, भाडीत जातील. क्रिसमस आहे, मला टेन्शन, किती पाप होतील त्याचा पत्ता नाही. लोकांना समजत. पवित्र शास्त्र असं आहे, पवित्र आत्म्याद्वारे. कोणी पवित्र आत्मा घेत का नाही? सामर्थ्य का घेत नाही? शांती का घेत नाही? आशीर्वाद का घेत नाही? खरा पवित्र आत्मा तुम्हाला मिळाला आहे, पवित्र आत्म्याचं काम करतो. आरोग्य नाही बघणार, शांती नाही बघणार, पैसा नाही बघणार, वस्तू नाही बघणार, काही चीज नाही बघणार. तिथे फक्त एवढे लक्षात देतात की पवित्र आत्मा. सैतान आला तर तुम्हाला सगळी जगाची मोह देते. बघा लोक 4 अध्याय सगळं वैभव दाखवतो, पण येशू झुकला नाही, त्याला विजय मिळवल्यानंतर चालता झाला. तो सांगते चालता हो. हालेलुया. सोडून गेला त्याला. बघा सोडून गेले की नाही 4 अध्यायामध्ये. हालेलुया. मग सैतान सर्व परीक्षा संपून संधी वेळेपर्यंत त्याला सोडून गेला. त्याला जमलं नाही परीक्षेमध्ये. या माणसाशी मी काय परीक्षा घेणार? कधी आमची पण लोक परीक्षा. देवाचं काम देऊ करतो, पापी आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, कधी पण नम्र पण, कधी समजू नका मी कोण आहे. आपण कोण नाही, आपण जीव आहे, शून्यातूनच बनले. हालेलुया. खरा आहे तो बरं, बस मी त्याच्यावर लक्ष देतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. एक दिवस आहे ते आहे. हालेलुया. इंटरेस्टली पाहिजे. हालेलुया. देवाशी एक नातं जोडल्यावर पॉवर मिळतो. हालेलुया. तुम्ही प्रभू मध्ये राहतील ना, तुमचे उपवास आपाप होतील, जेवणाची इच्छा होणार नाही, खाण्याची इच्छा नाही. आणि जेवढून हालेलुया इच्छाच नाही. कधी कधी मस्त एक दिवस मस्त जेवण जाते, बाकीचा दिवस मग जेवणावर इंटरेस्ट नाही. हे भोजन मला भरपूर मिळते, हे भोजन नसेल ना का माझी वाट लागते. आणि हे भोजन सगळ्यात श्रेष्ठ आहे. याला मी पहिलं मग जेवतात लोक करतात सांगते प्रकरण 23 टाक तोंडामध्ये. हालेलुया. हालेलुया. दुपारचं सवय आहे ना, जेवल्यावर सवय थोडा. हालेलुया. टीव्ही बघायला गेलं ना का डोळ्यात झोप बसली तरी डोळे उघडे बसले, टीव्ही नाही सुटलं ना, बरोबर. तो शैतान आहे ना, त्याला बघायला बरं वाटते. हालेलुया. प्रभू येशूकडे मन लावा, आत्म्यापासून शरीरापासून मजबूत बना. असं बना की जिंदगीमध्ये काहीतरी मिळालेलं असं. वस्तू ना, वस्तू काय जोडीला येणार नाही ते कशाला मेहनत करायची. मी रात्री असंच म्हणून चिंतन करत होता. प्रभू येशू तेच शिकवत होता मला की अरे बाबा, या पृथ्वीमध्ये माझ्या जोडीला काय नाही आलं. मी आत्मा झिरोत आला ना, झिरोतून वर झिरो बनवून गेला. तुम्ही या वस्तूकडे जातील, या वस्तूकडे, त्या वस्तूकडे लक्ष देतील तर तुम्ही झिरो मध्ये राहतील, काही कामाला नाही. जिथे दर आहे तिथे तुमचं मन लागेल. हे सगळं बाजूला कर आणि सगळं माझ्या हातात. हालेलुया. मग मी काय करतो, आत्मानं शरीर दोन्ही देऊन टाकतो. कारण हे सगळं तुझ्याकडे असलं तर माझा बरोबर रस्ता होईल. नाहीतर मी काय करेल, शरीर तिकडे दिलेलं आहे, कामाला दिले, याला दिले, मोहाला दिले, तर सगळं माझं झिरो मध्ये. दोन्ही द्या, प्रत्येक सेकंदापासून तर दिवसापर्यंत 24 तास देवाला द्या. 8 तास नाही, 24 तास. तेव्हा एक दिवस बदलतो. त्यांनी बनवलाय तेव्हा 24 तासाचा एक दिवस. तुम्ही 8 तासाचा कामाला गेला, 8 तास झाले, सुट्टी झाली, बरोबर. त्याच्यात 1 तास सुट्टी, ब्रेक करतात ना.
हालेलुया. 7 तासच काम करतो, परमेश्वर 7 दिवसात सगळं संपवतो. हालेलुया. आम्ही पॉवरफुल बनतो. एक सामर्थ्य, आध्यात्मिक शिक्षण पहिलं. येशूची परीक्षा कशी झाली, मग आपली परीक्षा येणार, मग आपण कुठल्या परीक्षेत, त्यांनी त्या आपल्यापेक्षा किती पटीने परीक्षा घेतली. आपल्याला परीक्षा येतातच का? सुख खायची जरा सवय लागली, एक दिवस दुःख आलं, तोंड वाकडी होती. होतील का नाही? होतील का नाही होतील? आपण पुढच्या नका कष्टी बारा करायचं ना, आपण कष्टी बारा करायचं, मग 11 करायचं. अरे बिंदास. हालेलुया. येशूमध्ये आपलं जीवन आनंदित ठेवा, मन फ्री ठेवा. मनामध्ये कोणत्याच व्यक्तीशी नफरत, द्वेष, हेवा काहीच ठेवू नका. मन मोकळं करा, प्रभूच्या आज्ञात राहा, आज्ञाप्रमाणे चाला, प्रभूची इच्छेप्रमाणे जीवन. आपण छोटेसे प्रार्थना करूया की प्रभू येशूने कशा प्रकारे दानं घेतली, पृथ्वीमध्ये माणूस अवतार पवित्र आत्मा कसा मिळवला, तसं आपल्याही जीवनामध्ये कसं. हे स्वर्गीय पिता परमेश्वर, दयाळू बापा, संत आभार मानतो. सर्व सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद आहे. प्रभूच्या मार्गानुसार चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. हर एक व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या दानाने, वरदानाने, पवित्र आत्म्याने भरावानं येणार पूर्ण आठवडाभर नवीन वर्ष प्रभूच्या मार्गानुसार चालणार. नवीन आपलं जीवन मिळावं करायचं. पत्रामध्ये, दुसऱ्या पत्रामध्ये 5 सत्रां जुनं होऊन गेलं. परिस्थिती म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पवित्र आत्म्याचं वर्षा मिळावं ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. हालेलुया.